92 नाही, 96 नाही, 87 नाही, 88 नाही, सगळा मराठा सरसकट एक. ह्यात काय भेदभाव करू नका. ह्या जुन्या परंपरा होता. मी उच्च तू खाली संपलं, निघून गेलं. आता जपानची पोरगी अमेरिकेत पोरगं करायला लागलंय ना, अमेरिकेत आपली पोरगी लग्नाला निघून चालली. ही कुठं मानत बसू नका असलं काय तुम्ही. परिस्थिती अशी झालेली आहे की हा समाज उपजीविकेचं याचं साधन होतं जमीन. आणि 40 वर्षा पाठीमाग बॅकफुटला आपण शिवकालीन जरी गेलो तर ज्याच्याकडे जमीन ज्यादा तो गावातला सर्वात श्रीमंत माणूस गणला गेलेला आहे. ते आत्तापर्यंत. आता काय झालं, पंजाची जमीन 4 राज्यात 4 हिस्सानं वाटली. 4 राज्याची पुन्हा बापांना तुकडं झालं आणि आता पोरांना परत त्याचं तुकडं 1.5-2 पुढची पिढी. मी आता आपण भाषण मी बोलतोय तुम्ही ऐकताय. ह्याच्या पुढच्या पिढीला 1.5-2-2.5 एकराच्या वर कुठल्याही मराठा पोरांना जमीन वाटणीला येत नाही. ही भयावह परिस्थिती आहे. त्यामुळं सरकारनं काही करून हे आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेचा मी आहे. आणि जरांगेला या भूमिकेबाबत मी माझा त्याचवेळी पाठिंबा दर्शवला. राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेब निश्चितपणे हा प्रश्न सोडवणार. एकनाथ शिंदेनी मैदानात उतरून ह्या प्रश्न सोडवायला नसतो. त्यांनी दिल्ली, मुंबई मंत्रालय, दिल्लीचं मंत्रालय, बार्टी ह्या सगळ्या कार्यालयात बसून हा प्रश्न सोडवायचा असतो. या बाबतीत मी न बोललेलं चांगलं, कारण दादा माझे कालचे नेते. अल्टिमेटम संपत आलेला आहे तरीही